आजची डिग्री तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी पुरेशी आहे का? तर मुळीच नाही बाळांनो. तुम्हाला माहिती आहे का, चीनमध्ये बऱ्याचशा अशा डिग्रीज आहेत ज्या फक्त नावापुरत्या होत्या. त्या आजच्या कंडिशनला बंद केलेल्या आहेत, बॅन केल्यात. त्यांनी ते पूर्णच्या पूर्ण डिग्री कोर्सेस जे आहेत ते बंद केलेत आणि त्याच्या जागेवरती नवीन AI बेस्ड असे कोर्सेस त्यांनी लॉन्च केलेत. तर तीच कंडिशन इंडियामध्ये यायलाही खूप काळ लागणार नाहीये. 2-4 वर्षाचा जास्तीत जास्त डिफरन्स आहे. पण पुढच्या फ्युचरमध्ये तुम्हाला जर कुठलाही एखादा चांगला रेप्युटेड, नॉन रेप्युटेड कोणताही चांगला जॉब जर करायचा असेल, चांगलं कमवायचं असेल, तर तुम्हाला स्किल्स शिकणं गरजेचं आहे. मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असतील. सगळ्यात अगोदर तुम्हाला AI रिलेटेड इन्फॉर्मेशन असणं, त्या रिलेटेड छोटे-छोटे स्किल्स असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा आजचा सगळ्यात पॉवरफुल टूल आहे बाळांनो. AI, मोबाईल हे तुमच्या सगळं वर्क प्रोफाईल जे आहे ना, ते अजून स्ट्रॉंग बनवतं. म्हणजे अगदी साध्यातला साधा तुम्ही ITI जरी करत असाल, तरी त्या ठिकाणी जर तुम्ही स्मार्ट स्किल्स यूज करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जॉब जो आहे तो सिक्युअर्ड आणि खूप चांगल्या लेव्हलचा त्या ठिकाणी मिळवू शकतात. तर मग त्याच्यासाठी फक्त AIच आहे का? तर नाही. AI हे एक फक्त टूल आहे, जे तुमचं काम सोपं करू शकतं. पूर्णपणे तुमचं करियर नाही बनवू शकत. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे-वेगळे क्षेत्र आहेत, ज्याच्यामध्ये AI हे एक फक्त साइड टूल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोडिंगमध्ये जाऊ शकतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर. त्याच्यानंतर सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे. याच्यामध्ये खूप सारं व्हेरिएशन येतंय. जुने स्किल सेट्स सोडून आता नवीन टेक्नॉलॉजीच्या नवीन स्किल्स शिकणं जास्त इम्पोर्टंट आहे. साध्यातलं साधा इलेक्ट्रिशियन जरी असेल, तर घरातलं लाईट फिटिंगचं AI थ्रू तुम्ही खूप छान मॉडेल्स देऊ शकतात. ज्याच्यामध्ये नवनवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे शो करू शकतात. तुमचे स्किल सेट ह्या गोष्टींमध्ये पाहिजे. फक्त एकच स्किल सेट आहे, फक्त नॉलेजच आहे, याच्यावरती काहीच होणार नाही. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन इज मच मोर इम्पॉर्टंट. मग फक्त प्रॅक्टिकलीच आलं पाहिजे का? नाही. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक थेरॉटिकली आणि एक प्रॅक्टिकली. दोन्ही गोष्टींचं तुम्हाला इक्वली नॉलेज पाहिजे. ॲट द सेम टाईम तुमच्याकडे हे पण पाहिजे. याचाही तितकाच मोठा रोल आहे बाळांनो. आणि याच्यासाठी तुम्हाला चांगला बेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर स्किल सेट शिका. लाईफ सोबत म्हणजे जे काही नवीन रिव्होल्यूशन्स येत आहेत त्याच्यासोबत ॲडजस्ट करायला शिका. आणि तिसरी मेन गोष्ट, अपडेटेड राहा. मार्केटमध्ये काय येतंय याच्यापेक्षा आत्ता आलंय ते 5 वर्षांनी जाणार आहे. जोपर्यंत तुमचं करिअरची स्टार्टिंग होणार ना, तोपर्यंत ही गोष्ट गेलेली असणार आहे. तर याच्या पुढे अजून काय येऊ शकतं? जसं 5 वर्षापूर्वी कोणीच विचार केला नसेल, 5 ते 7 वर्षापूर्वी, की आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकू. बरं ठीक आहे, ते पण आलं. त्याच्या अगोदर कुणी हाही विचार केला नसेल, की अगदी म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी, मेट्रो आल्या, किती साऱ्या गोष्टी आल्यात. मागच्या 10 वर्षात किती सारे रिव्होल्यूशन्स येऊन गेलेत. म्हणजे अगदी ह्या 90sच्या पिढीने अगदी तो कॉइन बॉक्सवाला फोनपासून तर अगदी व्हिडिओ कॉल, AI, Google, Gemini हे सगळं पाहिलं गेलं. म्हणजे हा टाईम पिरियड, हा 26-30 इयर्सचा जो टाईम स्पॅन आहे, हा किती फास्ट गेलाय. आणि इथून पुढचा टाइम स्पॅन हा ट्रिपल, 4 टाइम्स, 5 टाइम्स फास्टर जाणार आहे. तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त स्किल सेट हे इम्पॉर्टंट राहणार आहे बाळांनो. मग त्याच्यासाठी AI हा एक वन ऑफ द टूल आहे. त्याच्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्येक गोष्टीचं. फक्त डिग्रीवाला माणूस पुढच्या फ्युचरमध्ये काम करू शकत नाही. डिग्री इज जस्ट अ पेपर. डिग्री नसेल चालेल, नॉलेज असायला हवं. ओके. आणि ते दोन्ही टाईपचं असायला हवं. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल. दोन्ही असतील तर तुमचं फ्युचर एकदम सिक्युअर्ड आहे बाळांनो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ई सारथीच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.